नमस्कार. प्रवीण पोल्ट्री फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 15व्या आणि 16व्या दिवशी आपण काय नियोजन केले आहे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ बनवायला टाईम न मिळाल्यामुळे आपण एका दिवशी दोन्ही दिवसाची मॅनेजमेंट सांगणार आहे. आपण काय पिल्लांना काय पिण्यासाठी आपण औषध दिले आहे आणि खाद्यासाठी खाद्यामध्ये काय वापरले आहे आणि टेम्परेचर किती ठेवले आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण करत आहे प्युअर देशी कोंबडी पालन, जे आपले प्युअर ओरिजिनल देशी पिल्ले आहे. आपल्याकडे 1000 त्यांची संगोपन आपण करून राहिलो आहे आणि त्याची संगोपन करताना जे आपल्या अडचणी आल्या आणि आपण त्याच पिलांचे संगोपन कसे केले आहे ते संपूर्ण नियोजन आपण व्हिडिओद्वारे सांगत आहे. तर चला आपण विषयाकडे चला. तर आपण बघणार आहोत आज 15व्या आणि दिवशी आणि 16व्या दिवशी काय नियोजन केले आहे. तर पहिले आपण बघूया 15व्या दिवशी आपण काय नियोजन केले आहे. तर मित्रांनो, पहिल्या दिवशी 15व्या दिवशी आपण संपूर्ण ड्रिंकर स्वच्छ धुवून घेतली आहे सकाळच्या टायमाला. आणि ड्रिंकर स्वच्छ धुवून ठेवल्यानंतर जे आपले फीडर आहे त्यामध्ये आपण स्टार्टर खाद्य टाकले आहे. मग ते खाद्य खात असताना आपण पूर्ण ड्रिंकर तोपर्यंत त्या टायमामध्ये आपण ड्रिंकर पूर्णपणे स्वच्छ धुवून टाकले आहे. आणि ड्रिंकर स्वच्छ धुतल्यानंतर त्या ड्रिंकरमध्ये आपण 10 लिटर पाणी एका बकेटमध्ये घेऊन 10 लिटर पाण्यामध्ये आपण मल्टीस्टार कंपनीचे मल्टीविटामिन वापरले. आपण तुम्ही कोणत्याही कंपनीचे मल्टीविटामिन वापरू शकता. आपण मल्टीस्टार नावाचे मल्टीविटामिन वापरले आहे. ते मल्टीविटामिनचा डोस आहे 25 ml 5 ml पर 100 बर्ड. तर मित्रांनो, आपल्याकडे 1000 पक्षी असल्यामुळे आपण 5×50 म्हटलं तर 50 ml 1000 पक्ष्यांसाठी वापरले आहे 10 लिटर पाण्यामध्ये. तर सकाळच्या टायमाला आपण 10 लिटर पाणी घेऊन त्या 10 लिटर पाण्यामध्ये त्यांना मल्टीविटामिन 50 ml पूर्ण ड्रिंकरमध्ये टाकले आहे आणि ते पिण्यासाठी आपण ते त्यांना दिले आहे. तर मित्रांनो, आपण ते संपूर्ण पाणी ते संपल्यानंतर आपण पूर्णपणे मग नॉर्मल पाणी दिलं आहे पिण्यासाठी त्यांना. कारण जास्तीत जास्त दिवसभर आपण औषधांचा वापर करायचा नसतो. जितके आपण औषधांचा वापर कमी कराल तितकेच पक्षी आपले चांगले निरोगी राहील. आणि अँटीबायोटिकचा तर खूप कमी वापर करा मित्रांनो, कारण तर अँटीबायोटिकमुळे वाढ कमी होते, पिल्लं स्ट्रेसमध्ये येतात. त्यामुळे अँटीबायोटिकचा वापर कमीत कमी करा. नंतर तसेच आपण 16व्या दिवशीचे पण नियोजन आपण आजच सांगत आहे. तर चला सुरू करूया. आपण 16व्या दिवशी आपण काय नियोजन केले आहे. तर 16व्या दिवशी पण नियोजन आपले तेच राहणार आहे जे आपण 15व्या दिवशी नियोजन केले आहे. कारण आपल्याला मल्टीविटामिन हे 2 दिवस देण्याचे आहे. कारण 14व्या दिवशी आपण त्यांना गंबुरा वॅक्सिन केली आहे. आणि गंबुरा वॅक्सिनमुळे पिल्ले आपले स्ट्रेसमध्ये जातात आणि त्यांची जे एनर्जी डाऊन होतात. त्यामुळे आपल्याला त्यांचा स्ट्रेस दूर करण्यासाठी आपल्याला मल्टीविटामिन आणि त्यांचे जीवनसत्व वाढवण्यासाठी आपल्याला मल्टीविटामिन देणे गरजेचे आहे. त्यामुळं आपण 2 दिवस त्यांना मल्टीविटामिनचे पाणी देऊन राहिलो आहे. तर 16व्या दिवशी पण आपण सकाळच्या टायमाला 10 लिटर पाण्यामध्ये 50 ml मल्टीविटामिन दिले आहे आणि खाद्यामध्ये स्टार्टर वापरले आहे. तर मित्रांनो, टेम्परेचरसुद्धा आपले नॉर्मल मेंटेन आहे. कारण दुपारच्या टायमाला टेम्परेचर खूप जास्त असतात. त्यामुळे आपल्याला टेम्परेचर कंट्रोल करणे आवश्यक आहे. तर बघू शकता मित्रांनो, पिल्ले कशी आपली ॲक्टिव्ह आहे.
तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आपला 2 दिवसाचे नियोजन, तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला हर व्हिडिओची लिंक आपोआप मिळेल. धन्यवाद.